भारताकडून संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तान बिथरलेल्या आहे। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे। पाकिस्तानची नोटीस टू एअरमन ही पाहायला मिळते। इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यानचं हवाई क्षेत्र बंद राहील। 28 ते 30 एप्रिल दरम्यान प्रवासी विमानांच्या वाहतुकीला बंदी राहील। हवाई हल्ला होण्याच्या भीतीने पाकिस्तानने हे पाऊल उचललंय। अपडेट जाणून घ्या। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, अतिशय मोठी घडामोडी पाकिस्तानमध्ये सध्या पाहायला मिळते। काय नेमकं पाकिस्तानकडून या भीतीचं पाऊल उचललं गेलंय? नक्कीच दीपक, आपण पाहतोय की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पाऊल उचललेलं आहे। अनेक पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने मागे उरीचा किंवा या ठिकाणी हल्ले झाले होते दहशतवादी, त्याच्यानंतर भारताने ज्या पद्धतीने आक्रमक रूप दाखवलं होतं, सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्यामुळे याच पद्धतीने पहलगामच्या या हल्ल्यानंतर देखील भारत अशाच पद्धतीने आक्रमक करतील। त्यामुळे कुठेतरी पाकिस्तान आता घाबरलेला आहे आणि याच घाबरलेल्या पाकिस्तानने इस्लामाबाद ते लाहोर दरम्यानचे जे प्रवासी विमानं उडतात त्यावरती ते बंद राहणार आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी आता त्यांचे एअरफोर्स ट्रायल्स केलं जाणार आहे। तिकडे गस्त घातली जाणार आहे, त्यांच्या ट्रायल्स केल्या जात आहेत। 28 ते 30 एप्रिल पर्यंत ही विमानतळ बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच कुठेतरी पाकिस्तान यामुळे घाबरलेला आहे आणि आता कुठेतरी ते धावपळ करताना किंवा स्वतःच्या बचावासाठी काही प्रयत्न करतानाच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच बिथरलेल्या पाकिस्तानची ही अवस्था पाहायला मिळते। सूरज, धन्यवाद दिले सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।